Okay, in today's lecture, we are going to see the different types of logic gates. So, what do you mean by logic gates? So, logic gates are nothing but the digital circuits which is used to implement the different Boolean expressions. का जेणेकरून जे डिफरंट बुलियन एक्सप्रेशन आहे ते आपण इम्प्लिमेंट करण्यासाठी लॉजिक गेट्स यूज करतो. मग आता त्यामध्ये कोणकोणते गेट्स आहे बेसिक जेणेकरून आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल. तर आपण बेसिक्स काय करतो, ऍडिशन करतो, सबस्ट्रॅक्शन करतो, मल्टिप्लिकेशन करतो. तर याच्यासाठी आपल्याला डिफरंट गेट्स रिक्वायर्ड आहे. तर पहिलं गेट आपण सुरुवातीला स्टडी करूया, ते आहे नॉट गेट. नॉट गेट म्हणजे काय, तर नॉट गेट म्हणजे ज्यावेळेस सिग्नल आपण इन्व्हर्ट करतो, म्हणजे 1 चा 0 करतो आणि 0 चा 1 करतो, त्याच्यासाठी आपण नॉट गेट यूज करतो. मेन फीचर याचा असं आहे का सिंगल इनपुट, याला एकच इनपुट आहे, सिंगल इनपुट सिंगल आउटपुट, एकच इनपुट आणि एकच आउटपुट, याला सिंगल इनपुट सिंगल आउटपुट. हा काय कशासाठी यूज करतो आपण, सिग्नल इन्व्हर्जन साठी यूज करतो. त्याच्यानंतर याचा सर्किट सिम्बॉल जो आहे, सिम्बॉल असा आहे, आपला डायोड असतो पी एन जंक्शन डायोड, त्या पद्धतीने त्याचा सिम्बॉल आहे, बबल आहे सुरुवातीला. म्हणजे काय होतंय, इथं जर आपण इनपुट दिलं ए, तर इथं वाय इज इक्वल टू काय येणार, ए बार येणार, वाय इज इक्वल टू ए बार येणार, बरोबर. त्यानंतर याचा ट्रूथ टेबल डिझाईन जर केला आपण, तर ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती आहे, आपण इनपुट आणि आउटपुट कन्सिडर करतो, इनपुट आणि आउटपुट. समजा इनपुट ए घेतलं, आउटपुट वाय इज इक्वल टू ए बार येईल. या पद्धतीने आपण टेबल डिझाईन करतो. याला एकच इनपुट आहे, म्हणजे तर इनपुट 1 राहील किंवा इनपुट 0 राहील किंवा इनपुट 1 राहील. सो 0 इनपुट आणि 1 इनपुट म्हणजे काय, एकतर 0 इनपुट किंवा 1 इनपुट. मग ज्यावेळेस आपण इथं 0 इनपुट देऊया, त्यावेळेस इथं आपल्याला काय भेटणार, आउटपुटला 1 भेटणार. सो 0चा काय भेटणार, इथं 1 भेटणार. ज्यावेळेस 1 इनपुट देऊ त्यावेळेस आपल्याला भेटणार इथं 0 भेटणार. म्हणजे काय करतोय, तो सिग्नलला इन्व्हर्ट करतोय. हे झालं नॉट गेट बद्दल. थोडस आपण घेतलेलं आहे ऑलरेडी, काही विद्यार्थ्यांना माहित असेल, घेतलेलं आहे की सगळ्यांनी माहिती आहे का? ओके, तरी आपण परत घेऊया. त्याच्यानंतर दुसरं जे गेट आहे, म्हणजे काय केलं याने, 0चा 1 केला आणि 1चा 0 केला. त्यानंतर दुसरं जे गेट आहे ते आहे ऑर गेट. ऑर गेटला काय होईल बघा, ऑर गेट हा ऍडिशन करतो. हा काय करतो, लॉजिकल ऍडिशन करतो. लॉजिकल ऍडिशन म्हणजे काय, 0 प्लस 0, 0 प्लस 1, 1 प्लस 0, 1 प्लस 1, असं काय करतो तो लॉजिक. याला 2 इनपुट आहे. किती इनपुट आहे, 2 इनपुट अँड सिंगल आउटपुट. 2 इनपुट आणि एक आउटपुट आहे. 2 इनपुटचा जर गेट आपण ड्रॉ केला इथं, तर याला अशा पद्धतीने एक कर्व ड्रॉ करायचा आहे. हा झाला तुमचा ऑर गेट. मग 2 इनपुट आपण एक ए घेतला, दुसरा बी घेतला, वाय इज इक्वल टू काय येणार, ए प्लस बी. ट्रूथ टेबल कसा डिझाईन करणार त्याचा, सिम्पली इथे येईल इनपुट, इथे येईल आउटपुट. 2 इनपुट आहे म्हणून 2 लाईन येतील, एकच आउटपुट आहे म्हणून एक राहील, एक ए बी, आणि इथे येईल वाय इज इक्वल टू ए प्लस बी, वाय इज इक्वल टू ए प्लस बी. आता 2 इनपुट आहे म्हणजे 4 प्रोबॅबिलिटी येतील, 4 कंडिशन येतील, बरोबर. सो 0 0 0 1 1 0 1 1, बरोबर. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. सो 0 0 ला काय आउटपुट येईल, इथं 0 प्लस 0 0. 0 1 ला काय आउटपुट येईल, काय आउटपुट येईल 0 प्लस 1 ला 1, 1 प्लस 0 ला 1 आणि 1 प्लस 1 ला 1. बायनरी ऍडिशन नाही करत, आपण लॉजिकल ऍडिशन करतोय. कोणती ऍडिशन करतोय, लॉजिकल ऍडिशन. बायनरी ऍडिशन आपण करत नाही. त्यामुळे इथं 0 प्लस 0 ला काय 0 आणि 1 प्लस 1 ला काय 1. आलं लक्षात. त्यानंतर पुढचं जे आहे ते
पुढचं गेट कोणतं आहे? ऑर गेट. ऑर गेट नंतरचं अँड गेट. आता अँड गेट मध्ये बघा, अँड गेटला परत काय होईल? अँड गेटला तिसरं इनपुट आपण स्टडी करूया, मल्टिप्लिकेशन येईल. पण कोणतं मल्टिप्लिकेशन येईल? लॉजिकली. हा, लॉजिकल मल्टिप्लिकेशन येईल. बरोबर. लॉजिकल मल्टिप्लिकेशन. बरोबर. आता लॉजिकल मल्टिप्लिकेशन मध्ये बघा, याला पण दोन इनपुट आहे. ए बी वाय इज इक्वल टू ए इंटू बी. आपल्याला जे मेन बघायचंय ते डी मॉर्गन्स थेरम बघायचंय. त्याच्या अगोदर आपण शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला डी मॉर्गन्स थेरमला अडचण येणार नाही. आता परत इथे इनपुट येईल, आउटपुट येईल ए बी वाय इज इक्वल टू ए प्लस ए इंटू बी. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 0 इंटू 1 0 आणि 1 इंटू 1 1. म्हणजे हा झाला त्याचा ट्रूथ टेबल फॉर अँड गेट. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, ऑर गेट वरून आपण नॉर गेट डिझाईन करतो. बरोबर. ऑर गेट वरून कोणता गेट डिझाईन करतो? फक्त नॉर गेट. तर नॉर गेट काय करतो? याचं जे आउटपुट येतं इथं, त्याला फक्त इथं बबल देतोय आपण. बघा मी काय केलं, इथं बबल दिला आणि y इज इक्वल टू ए प्लस बी बार येईल. y इज इक्वल टू ए प्लस बी बार येईल. म्हणजे जे आउटपुट येतंय त्याला तो इन्व्हर्ट करतो. म्हणजे इथं काही 1 0 0 0 हे कॅन्सल होईल. बरोबर. 1 0 0. म्हणजे ऑर गेटचा नॉर गेट करणं एकदम सोपं आहे. अगोदर ऍडिशन करा आणि त्याचं इन्व्हर्जन करा. तसंच अँड गेटचा नॅन्ड गेट करतो आपण. कोणतं गेट? नॅन्ड गेट. तर नॅन्ड गेट करण्यासाठी इथं फक्त बबल करा, इथं ए इंटू बी चा बार येईल. बरोबर. ए इंटू बी चा बार येईल आणि इथं काही ए इंटू बी चा बार. म्हणजे काय होईल? जे आउटपुट येईल त्याला तो काय करणार? इन्व्हर्ट करणार. आउटपुट काय आलं इथं? 0. आउटपुट काय आलं इथं? 0. 0चं काय होणार? 1. इथं 0, 0चं 1, इथं 1 आणि इथं काही 0. म्हणजे ए इंटू बी बार. कसं झालं? कुठला टेबल झाला आता? अँड होता, आता नॅन्ड झाला. ऑर होता, आता नॉर झाला. समजले 5 गेट्स? कोणकोणते 5 गेट समजले? एक आहे अँड, दुसरा आहे ऑर, तिसरा आहे अँड पहिला आहे नॉट, अँड ऑर, त्याच्यानंतर परत नॉर आणि परत नॅन्ड. हे 5 गेट आपण स्टडी केले. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते एक्स ऑर आहे आणि एक एक्स नॉर आहे. बरोबर. तर आता हे जे दोन गेट आहे, नॉर गेट आणि नॅन्ड गेट, हे युनिव्हर्सल गेट आहे. युनिव्हर्सल गेट म्हणजे काय? का नॉर आणि नॅन्ड गेट यूज करून आपण कुठलंही लॉजिकल एक्सप्रेशन इम्प्लिमेंट करू शकतो. कुठलंही. मग तुमचं ऍडिशन असो, तुमचं सबस्ट्रॅक्शन असो, तुमचं मल्टिप्लिकेशन असो, कुठलंही लॉजिकल एक्सप्रेशन तुम्ही काय करू शकता? इम्प्लिमेंट करू शकता. तर त्याच्यासाठी आपण नॉर आणि नॅन्ड गेट, म्हणून त्याला युनिव्हर्सल गेट म्हणतात. 2 मार्क साठी क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, वाय नॅन्ड गेट अँड नॉर गेट कॉल्ड एज युनिव्हर्सल गेट. लक्षात ठेवा सगळ्यांनी. काय क्वेश्चन असेल? वाय नॉर अँड नॅन्ड गेट कॉल्ड युनिव्हर्सल गेट. यालाच काय युनिव्हर्सल गेट म्हणतात. तर याचं रिझन असं आहे, you can implement any logical expression by them
का ते यूज करून आपण कुठलंही लॉजिकल एक्सप्रेशन काय करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो. समजलं? एकदम बेसिक. आजचं लेक्चर म्हणजे एकदम बेसिक आहे, परंतु सगळ्या चॅप्टर साठी ऍप्लिकेबल आहे. इट विल बी ऍप्लिकेबल फॉर ऑल चॅप्टर्स. सर एक्सक्यूज मी सर. तर नॅन्ड गेट आणि नॉर गेटला काय करतो आपण, ऍज अ युनिव्हर्सल गेट म्हणून ट्रीट करतो. आता आपण बघूया की, एक मिनिट. हा बोला साक्षी, काय क्वेश्चन आहे? सर के मॅप रिलेटेड आहे तू. हा बोला बोला. आपण टेबल ड्रॉ करतो ना, ते 8 चा किंवा 16 चा. हो. तर ते वरती आपण नंबर्स लिहितो ना, 000111 हे हो. लर्न करायचे का?
नाही नाही नाही, ते लर्न नाही करायचे. आपल्याला 4 स्टेप माहिती आहे बघ इथं. 0 0 0 1 1 0 आणि 1 1 हे माहिती आहे तुला? हो. हा, तर हेच तर आपण लिहितो. आता बघ, ज्यावेळेस आपण समजा हा के मॅप करतो 8 बिटचा, हम्म. 1 2 3 आणि 4, बरोबर? तर हो. हे लर्न करायचे नाही तुम्हाला. इकडं इकडं 4 बीट आहे म्हणजे इथं डबल येणार, म्हणजे इथं ए घेतला तर इकडं बीसी घ्यायचं, बरोबर? हो. म्हणजे ए चे कोऑर्डिनेट व्हर्टिकल, बी चे कोऑर्डिनेट हॉरिझॉन्टल. मग इथं काय येणार? एक 0 येणार आणि एक 1 येणार. याच्या 1 व्यतिरिक्त नाही येणार. नाही. हा, बीसी ला काय करायचं मग? 0 0 पुढे काय आहे? 0 1, फक्त 1 0 इकडे घ्यायचा आणि 1 1 इकडे घ्यायचा. 1 1 इथं फक्त बदल आहे. 1 0 इथं घ्यायचा आणि 1 1 इथं घ्यायचं. मग इथं बघ, याला नंबर देताना 0 1 1 इथं 2 येईल आणि इथं 3. 3 येईल. कारण हे कोऑर्डिनेट बदलले म्हणजे इथले पण बदलतात, बरोबर? हो. 0 1 2 3, नंतर 4 5 5 इकडे 6. 7. आणि मग हा 0 म्हणजे काय आहे? ए बार आहे. हा 1 म्हणजे काय आहे? ए. हा 0 0 म्हणजे काय आहे? बी बार सी बी बार, बार सी बार. बरोबर? हो. इथं बी बार सी, बी बार बी सी आणि बी इथं बी सी सी. सी समजलंय? बार. हो, हा, आता समजलं. 4चा जर असेल, 4चा सांगतो मी. 4चा असेल तर असे नंबर्स घेतो आपण. इकडे ए बी येणार आणि इकडं सी डी येणार, CD. बरोबर? 4 बीट आहे. हा, मग इथं हो. बघा 0 0 0 1, इथं 1 0 आणि इथं 1 1. हम्म. इथं 1 0 आणि इथं 1 1. 1 1 परत इथं 0 0 0 1, इथं 1 0, इथं 1 1. आता नंबरिंग देताना बघा 0 1 2 3, बरोबर आहे? हो. 4 5 6 7, बरोबर आहे? हो. आता हे परत इथं सोडून द्यायचा, इथे 8 घ्यायचा. इथं 8 घ्यायचा. हा सोडून दिला का? इथं 0 1 नंतर 1 0 येतो. 8 9 10 नाही. 11, हा. नंतर 12 13, इथं 14 आणि इथे 15. असे नंबरिंग आहे त्याची. म्हटलं स्क्रीनशॉट काढून घे. 11 12 13 आणि 14. झालं सर. 11 12 13 आणि 14. तर या पद्धतीने आपण त्याला काय करतो? डिझाईन करतो. समजलं. अजून काही डाऊट्स आहे का कोणाचे? विचारा. डाऊट्स विचारले तर उलट चांगलं आहे, का तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. हा, आणि ग्रुप करताना एका ग्रुप कमीत कमी व्हायला पाहिजे. म्हणजे एक ग्रुप व्हायला पाहिजे, नाही एक तर 2 व्हायला पाहिजे, 2 नाही तर 3 व्हायला पाहिजे. कमीत कमी ग्रुप व्हायला पाहिजे आणि एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त नंबर यायला पाहिजे, हे टार्गेट ठेवायचं. एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त नंबर. मग किती जास्तीत जास्त नंबर? पहिल्यांदा 8चा विचार करायचा, नंतर 4चा करायचा, 2चा आणि मग 1चा. 8 येत असतील तर 8 घ्या, 4 येत असतील तर 4 घ्या, 2 येत असतील 2 घ्या, 1 येत असेल तर 1. 8 4 2 1. समजलं. सर अजून एक आहे. बोला. कॉम्प्लिमेंट करताना आपण त्याचे इनवर्स घेतो ना, बरोबर. आणि 2's कॉम्प्लिमेंट करताना इनवर्स घेऊन -1 ऍड करतो का 1 ऍड करतो त्याच्यामध्ये? +1 ऍड करतो, +1. ओके. अगोदर इन्व्हर्ट करतो आपण. इन्व्हर्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये +1 ऍड करतो, तो त्याचा 2's कॉम्प्लिमेंट होतो. किंवा त्याच्यापेक्षा डायरेक्ट 2's कॉम्प्लिमेंट काढण्याची पण एक इझी प्रोसेस आहे, ती सांगतो. हे बघा, 1's कॉम्प्लिमेंट काढताना काय करतो आपण? समजा हा नंबर आहे 0 1 1 0, तर याला फक्त काय करायचं? या 0चा 1 करायचा, 1चा 0 करायचा, परत 0चा 1 करायचा. हा, म्हणजे काय होईल? 0 1 1 0चा डायरेक्ट 1 0 0 1. हे सोपं आहे एकदम. हे समजतं ना सगळ्यांना? हो. हा, नंबर्स इन्व्हर्ट करायचे फक्त. आणि 2's कॉम्प्लिमेंटला प्रोसेस काय सांगते? का पहिल्यांदा फाइंड 1's कॉम्प्लिमेंट, पहिल्यांदा 1's कॉम्प्लिमेंट फाइंड करा आणि त्याच्यानंतर त्याच्यात ऍड 1 करा, त्याच्यात 1 ऍड करा आणि मग जे आन्सर येईल ते 2's कॉम्प्लिमेंट राहील. किंवा हा नंबर आहे समजा 0 1 1 0 1 0, हा नंबर आहे, मोठा नंबर आहे.
हा, आणि याचा डायरेक्ट टूज कॉम्प्लिमेंट काढायचंय तुम्हाला, तर राईट साइडने यायचं. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत नंबर्स तसेच ठेवायचे. हा पहिला 0 तसाच ठेवायचा, हा पहिला 1 आला तो तसाच ठेवायचा. हे बघा, जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंतचे बीट ऍज इट इज ठेवायचे. इथं 1 नाहीये म्हणून तो ऍज इट इज ठेवला. इथं 1 आला, पहिला 1 ऍज इट इज ठेवा आणि बाकीचे इन्व्हर्ट करा. हे बघा 1 0 0 1, डायरेक्ट त्याचा टूज कॉम्प्लिमेंट झाला. आपण क्रॉस चेक करूया. हा डायरेक्ट त्याचा टूज कॉम्प्लिमेंट झाला. काय केलं, जोपर्यंत इकडनं 1 येत नाही तोपर्यंत बीट ऍज इट इज ठेवायचे, बाकीचे इन्व्हर्ट करायचे. आता याचा ह्या प्रोसेस प्रमाणे जर गेलं त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड करा. काय 1 0 0 1 0 1, बरोबर बरोबर आहे. 1 0 0 1 0 1, आणि याच्यात काय करतो आपण, ऍड 1 करतो, बरोबर. सो 1 + 1 0 विथ 1 कॅरी, 1 + 1 0 विथ 1 कॅरी, आणि 0 + 1 1, आणि बाकीचे बीट ऍज इट इज राहतील. हे बघा दोन्ही सेम आले बघा. समजलं. सर सर बोला बोला. के मॅप मध्ये 2 चा ग्रुप करायचा की 4 चा ग्रुप करायचा हे कसं समजणार? ग्रुप करताना मी सांगितलं नाही तर, ग्रुप करताना शक्यतो 8चा ग्रुप होता का बघायचं. 8चा ग्रुप कधी होईल, हे बघा, ज्यावेळेस इथं 1 1 1 1 1 1 असे असतील त्यावेळेस 8चा ग्रुप होईल, बरोबर. समजतं का? हो सर. म्हणजे जास्त म्हणजे जास्त नंबर घ्यायचे आणि कमी टेबल ग्रुप होतील असं कमी ऍडजस्टमेंट ग्रुप, करायचं. हा, म्हणजे कमीत कमी इक्वेशन यायला पाहिजे आणि एका इक्वेशन मध्ये जास्तीत जास्त नंबर्स ऍड व्हायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा 8ला प्रायोरिटी द्या. 8चा होतो का, नाही, मग 4ला द्यायची. आता 8चा जर होत असेल तर 8चा करा, 4चा होत असेल तर मग इथं समजा 0 0 आहे आणि इथे 1 0 आहे, तर मग हा 4चा एक ग्रुप होईल. हो. 4चाही नसेल होत मग 2चा करा, 2चाही नसेल होत मग सिंगलचे ग्रुप करा. आणि ग्रुप तुम्ही पेअर मध्ये पण करू शकता. इथे एक सिंगल 1 आहे, याचा ऑलरेडी एक ग्रुप झालेला आहे, तरी सुद्धा तुम्ही या दोघांचं पेअर करू शकता. हो सर. बुक्स मध्ये भरपूर एक्झाम्पल्स दिले, ते रेफर करा, मग तुम्हाला डिफिकल्टीज येतील आणि मग विचारा मला, म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. हो सर. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे डी मॉर्गन्स थेरमचं. स्टेटमेंट विचारू शकतात 2 मार्क साठी. ऍक्च्युली स्टेट अँड प्रूव्ह असा क्वेश्चन असतो. स्टेट अँड प्रूव्ह डी मॉर्गन्स थेरम. स्टेट अँड प्रूव्ह डी मॉर्गन्स थेरम. तर पहिलं थेरम आहे, तुम्हाला मी शॉर्ट मध्ये लक्षात ठेवतो. इथं जर ए प्लस बी घेतला तर इकडे ए इंटू बी घ्यायचा. 2 थेरम प्रूव्ह करायचे असतील तर तसे लिहून घ्यायचे. इथं ए इंटू बी घ्यायचा, इथं ए प्लस बी घ्यायचं. काय केलं बघा, लक्षात ठेवा. थेरम पाठ करायचे नाही डायरेक्ट. थेरम पाठ करायचे नाही. ए प्लस बी घेतला तर ए इंटू बी घ्यायचा, ए इंटू बी घेतला तर ए प्लस बी घ्यायचा. आता काय करायचं, याला पूर्ण कॉम्प्लिमेंट द्यायचा, याला पूर्ण कॉम्प्लिमेंट द्यायचं, आणि यांना सिंगल कॉम्प्लिमेंट द्यायची, यांना सिंगल कॉम्प्लिमेंट. समजलं? हा, मग याची स्टेटमेंट काय येईल बघा. वरतून खाली यायचं आणि खालून वरती जायचं. वरतून खाली म्हणजे कॉम्प्लिमेंट आला, सम आला, आणि इथं प्रॉडक्ट आला, कॉम्प्लिमेंट आला, बरोबर. म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट ऑफ सम. स्टेटमेंट कशी येईल बघा. कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू, खाली म्हणजे प्रॉडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट, हे पहिलं थेरम झालं. दुसरं थेरम काय येईल, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ
सम ऑफ कॉम्प्लिमेंट्स. समजलं? येस सर. कसं लक्षात ठेवायचं समजलं? पाठ करायचं नाही पण इझिली लक्षात राहील. पहिल्यांदा ए बी घ्यायचं, ए प्लस बी घ्या, ए डॉट बी घ्या, ए डॉट बी घ्या, ए प्लस बी घ्या. प्लस घेतला तर इक्वल टू ला डॉट घ्या, नंतर दोघांना कॉम्प्लिमेंट द्या. कॉम्प्लिमेंट दिल्यानंतर इकडं इंडिव्हिज्युअल द्या आणि इकडं पूर्ण कॉम्प्लिमेंट द्या. ठीक आहे, समजलं का? अजून काही डाऊट्स आहे का कोणाची? डाऊट्स असतील तर विचारा. हे डाऊट्स थांबायचं मग इथं. परत तुम्हाला लेक्चर आहे 5 मिनिटांनी. येस सर. ठीक आहे, थांबूया आपण.